अमरावतीमधील मोझरी बस स्थानक बनले आता आंबट शौकीनांचा अड्डा। परिसरातच आता या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बॉटल्स आढळलेल्या आहेत। मोझरी बस स्थानकाच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। अमरावती जिल्ह्यातील मोझरी बस स्थानक आंबट शौकीनांचा अड्डा बनलाय। मोझरीमध्ये बस स्थानक परिसरातच आता निरोधकाचा सडा आणि दारूच्या रिकाम्या बॉटल्स आढळल्यात। मोझरी बस स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। बस स्थानकाच्याच बाजूने आता मोझरी पोलीस स्टेशन आहे। एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आता सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। मोझरी महामार्गावर बस स्थानक असताना आणि सुरक्षा रक्षक असतानाही आंबट शौकीनांचा वावर कसा, असा प्रश्न केला जातोय। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। सूरज, काय अधिकची माहिती? नक्कीच अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील अत्यंत महत्त्वाचं हे ठिकाण आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोझरीचं बस स्थानक आहे। या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर विदर्भातून या ठिकाणी बसेसचा पुरवठा होतो। मात्र जर आपण जर या ठिकाणी जर बघितलं गेलं, त्या ठिकाणी अक्षरशः कंडोम्स आणि दारूच्या बाटल्या या ठिकाणी आढळल्याने अक्षरशः खळबळ उडालेली आहे। लोकशाही न्यूजच्या वतीने खरं तर हे दृश्य समोर आल्यानंतर जर पाहिलं गेलं, यानंतर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होते, खरंच या ठिकाणी साफसफाई होणार का आणि नियमित सुरक्षा रक्षक या ठिकाणी असणार का, हे सुद्धा या निमित्ताने बघावं लागणार आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तिवसा पोलीस स्टेशनचं या ठिकाणी पोलीस चौकी याच हाकेच्या अंतरावर आहे। मात्र हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असताना या ठिकाणी कसं काय अशा प्रकारचे आक्षेपार्ह वस्तू आढळतात, असा जो प्रश्न आहे मोझरीतील जनतेने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। जी, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।